त्यामुळे कुणाल कामरा या व्यक्तीने सादर केलेल्या एका कवितेमुळे काय राडा सुरू झाला ते तुम्ही बघितलं। पण हा कुणाल कामरा आहे कोण? त्याच्या बाबतीत वाद व्हायची पहिली वेळ आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे नाही। कुणाल कामराच्या बाबतीत वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीये। या अगोदर सुद्धा कामरावर अनेकदा टीका झाली आहे। कुणाल कामराची विनोदबुद्धी तल्लख असली तरी अनेकदा इतरांच्या स्वातंत्र्याच्या कक्षेमध्ये नाक खुपसल्याची त्याची उदाहरणं सुद्धा कमी नाहीयेत। विडंबन करताना राजकीय टोले हाणताना अनेकदा हा कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। जेएनयू वाले एंटी नेशनल है। हम लाइक ये स्टूडेंट्स है, ये लोग देश को गिराएंगे। हम लाइक इनका कैंटीन में उधारी है। लाइक इसको कोई मेदुवड़ा नहीं दे रहा। तेरे पास न्यूक्लियर वेपन है। स्वतःला शटअप यार म्हणून घेतो आणि मग आपल्याच शैलीत शालजोडे मारतो कुणाल कामरा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गाणं लिहून शिवसेनेच्या निशाण्यावर आलेला कामरा आहे तरी कोण बघूया। कुणाल कामरा हा मूळचा मुंबईचाच आहे। 3 ऑक्टोबर 1988 रोजी त्याचा जन्म झाला। जय हिंद कॉलेजमध्ये तो कॉमर्स शिकत होता, पण मध्येच कॉलेजला त्यानं रामराम केला आणि एका जाहिरात कंपनीत काम करू लागला। 11 वर्ष काम केल्यानंतर त्याने नोकरीही सोडली। 2013 मध्ये त्यानं स्टँडअप कॉमेडीला सुरुवात केली। 2016 साली त्याच्या स्टँडअपची क्लिप व्हायरल झाली आणि सरकार विरोधातल्या टीकेमुळे त्याला जिवे मारण्याची धमकी आली। That ATM line, dude, I was in that line and this one guy after 2 hours just looked at me and he was like, क्या घटिया country है India। And I was like, bro, आजा, तू मेरा दोस्त है, साथ में bitching करते हैं। And that time an old Indian uncle just appeared and he said, हमारे जवान हमारे लिए सीमा पे खड़े हैं और आप दोनों ATM के लाइन में खड़े नहीं हो सकते। Guy who was with me said, मैं ही हूँ वो जवान। त्यानंतर कुणाल कामराची गाडी सुसाट सुटली। 2017 मध्ये कुणाल कामरानं शटअप या कुणाल हा शो सुरू केला। युट्यूबवर प्रसारित होणारा हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला। भाजपच्या युथ विंगच्या मधुकिशोर देसाईची पहिली मुलाखत झाली। त्यानंतर पत्रकार रवीश कुमार, लेखक गीतकार जावेद अख्तर, असदुद्दीन ओवैसी, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मिलिंद देवरा, सचिन पायलट, प्रियंका चतुर्वेदी, कन्हैया कुमार आणि उमर खालिदही सहभागी झाले होते। दुसऱ्या सीझन मध्ये संजय राऊतही येऊन गेले। देखो, ये जहाँ जाना था अपने हिसाब से घूमता है, अपने हिसाब से जाता है, जाएगा। गूगल मैप उसके पास है। करेक्ट एड्रेस फीड भी किया है वो। करेक्ट। आप एक मत भूलो, सबका सब नोटिंग है। सबका पाप का घड़ा भरने वाला है। बट सर, इसमें एक फॉल्ट पॉइंट ये भी आता है ना। नहीं, कोई फॉल्ट पॉइंट नहीं है। फॉल्ट पॉइंट तो नहीं है। नहीं है तो चलो, लेकिन पूछ लो आप। नहीं, अभी क्या पूछे? नहीं पूछो। रहना तो मुंबई में ही है अभी। नहीं, आप मुंबई में रहना है आपको। आपका वो अच्छा है इधर। लगता है मच्छर मार रहे हैं। कामरा आणि वाद म्हणजे सासू आणि सून। 2018 मध्ये एका वादग्रस्त ट्विटमुळे अकाउंट त्याला डिलीट करावं लागलं। वाद विकोपाला गेल्यानं त्यानं मुंबईतलं घरही सोडलं। 2019 मध्ये कामराला 2 शो कॅन्सल करावे लागले। कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामीचा वाद टोकाला गेला। विमान प्रवासात कुणाल कामरानं अर्णबला रोस्ट केलं। विमानातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सनं कामरावर 6 महिन्यांची बंदी घातली। Here I'm asking coward Arnab Goswami questions about his journalism, and he is doing exactly what I expected him to do. He is being a coward. First he called me mentally unstable, and now he's saying I'm watching something. He's not ready to answer my question, viewers. Viewers today want to know if Arnab is a coward or a nationalist. Arnab, this is for national interest. 23 लाख सबस्क्रायबर्स, कोट्यवधींमध्ये व्ह्यूज आणि बेहिशेबी कॉन्ट्रोवर्सी। कामरा वर्षात एकदा येतो आणि खळबळ माजवून जातो। या व्हिडिओनं मात्र कळसच चढवलाय। कामराचा भूतकाळ आपण पाहिला, पण भविष्य काय असेल देव जाणे।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.